हा विवाहाचा विधी संपन्न होण्याआधी आम्हाला एक विधी पूर्ण करायचा आहे. माझी जगदंबा परत आली. जगदंबा तुळजा, तुम्ही दोघींनी मिळून मला फसवलं, माझी फजिती केली. पण एक लक्षात ठेवा, जगदंबाने मला तिची सगळी गुपितं सांगितली आणि आता त्याचा वापर करून जगदंबाला हरवून मी इथे आणत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. रिपूंची शक्ती आता तिच्यावर मात करणार. एक नाही 6 रिपू परत येणार. वा, लाडू आणि शंकरपाळे लई वर्षांनी झाले बर का. आपण लहान असताना आई करायची. वय आई, हे कधी केलेत तुम्ही? आम्हाला तर कळलंही नाही. तुम्ही दंगा करायला बाहेर गेला होतात ना तवा. म्हणजे हे लाडू करताना घरात गडबड गोंधळ केलेला चालत नाही, नाहीतर हे लाडू हसतात. लाडू हसतात म्हणजे फुटतात ग. त्याचा आकार चांगला येत नाही, मग ते चांगले होत नाही. पण हे लाडू आपण खाल्ल्यावर हसलं तर चालतं ना? सम्राज्ञी, मला अभय द्या, क्षमा करा मला. अभय? तुला कशासाठी? आता हिचा विश्वास बसण्यासाठी काहीतरी कारण सांगावंच लागेल. सम्राज्ञी, अहो त्या मत्सरावर लक्ष ठेवण्यासाठी मी गावात गेले होते आणि त्या तुळजाने आणि जगदंबाने मला ओळखलं. अहो, त्या दोघींनी मला हे नाटक करायला लावलं, म्हणून मी हे सगळं केलं. म्हणजे अहो, आपले सगळे रिपू त्या जगदंबाकडे बंदिस्त आहेत. त्यांच्या मदतीने त्यांनी माझ्यावर मोहिनी घातली. मी तुमच्या विरोधात जाईन का सांगा बघू. सम्राज्ञी, अहो तुम्ही असा विचार करू नका. म्हणजे मी तुमच्यावर रागावले असले तरी मी असं कधीच करणार नाही सम्राज्ञी, कधीच नाही. मनोरमे, मेले. बघतीयस ना या फळाचे कसे तुकडे झाले ते. पुन्हा जर का आगाऊपणा असा केलास तर याच्या तिप्पट तुझे तुकडे करू आम्ही, हे लक्षात ठेव. आपल्या तुळजाईने हा पदार्थ नक्कीच खायला पाहिजे. तुळजाई, या दीपोत्सवातला पहिले निवेद्य तुला.
वा, फारच अप्रतिम चव आहे. तुझ्या आईच्या आणि काकूच्या हाताला चव आहे खरी. देवी आईला खूप आवडला लाडू. तिने खाऊन बघितला. आणि जनका, तुझ्या लेकीच्या अनेक कहाण्या ऐकल्या आहेत. अंधाराचं सावट दूर कसं होईल? मी आहे ना. मत्सर, तुमच्या आयुष्यातील रात्र अशीच आणखी काळीकुट्ट होत जाणार. हे नक्कीच मायाचं काम आहे. माझ्या घरातल्या माणसांना असं सोडून मी जाणार नाही. देवी, गावाची अवस्था यापेक्षा वाईट आहे. जगदंबा, आम्हाला बाहेर काढ. जगदंबा, आम्हाला वाचव. जगदंबा, आता महिषासुराचं लक्ष तू आहेस. तुला या दिव्यातून जावं लागणार आणि दरवेळी तुला अन्यायाविरुद्ध लढावं लागणार, कारण हेच तुझं प्रारब्ध आहे. जगदंबा, विश्वास ठेव स्वतःवर. तू निश्चितपणे लढू शकतेस. आमच्या एवढ्या वर्षांच्या तपस्येनंतर प्राप्त झालेली ही शस्त्र, ही एवढीशी चिमुरडी जगदंबा निष्प्रभ कशी करू शकते? तुळजाई जेव्हा या अस्त्रांच्या मधील ऊर्जा शोषून घेताना त्रास झाला होता, योगनिद्रेत जावं लागलं होतं तिला. आणि ही जगदंबा अशा अघोरी शस्त्रांशी, शक्तींशी लढू कशी शकते? दैत्यमाता, जगदंबानेही हा लढा इतक्या सहजपणे दिलेला नाहीये. त्यासाठी तिला अनेक दिव्यांमधून जावं लागलंय. त्यासाठी तिने खूप कष्ट घेतले आणि नंतर ही शक्ती मिळाली तिला. हे कसूर सम्राज्ञी असूनही तू त्या जगदंबाची स्तुती करतेस? अगं ती कोण आहे याची कल्पना आहे ना तुला, की विसरलीस? आम्ही काहीच विसरलो नाही दैत्यमाता, आणि ती कोण आहे त्याची पूर्ण कल्पना आहे आम्हाला. आणि आपणच जगदंबाला कमी लेखून विजयी होण्याची स्वप्न पाहत होता, हेही आलंय आमच्या लक्षात. आणि शिवाय आपले रिपू. आता रिपूंचं काय? रिपूंची शक्ती जास्त आहे असं आपण मानत होता, पण रिपूंमुळेच आपली हार झालीये. अगं शुंभा, तू आपल्याच रिपूंना कमी लेखतीयस. त्यांच्यावर आपण कष्ट घेतले नाहीत असं म्हणतीयस. अगं तूच तर शेवटच्या रिपूला सिद्ध केलं होतंस आणि त्याला पाठवण्यासाठी पुढाकारही घेतला होतास. केवळ शेवटच्या रिपूला आम्ही मार्गदर्शन केलं होतं दैत्यमाता, पण आधीच्या रिपूंचं काय झालं? तिथे तर आमचा काहीच संबंध नव्हता. मग ते कशामुळे हरले? दैत्यमाता, याला आज असं अचानक काय झालं? एवढे दिवस हा बंद पडलेला होता, याच्यात काही दिसत नव्हतं, आणि आता हा असा अचानक काय सुरू झाला? दैत्यमाता, ही तर मत्सर आहे. पण ही इथे काय करतीये? शुंभा, अगं नीट बघ तिच्या भोवती काय ते. मनोरमाने ह्याच सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या ना, म्हणजे माझं शस्त्र निष्प्रभ झालेलं नाही.
आता जगदंबाशी एक मोठं युद्ध होणार. 6 रिपूंविरुद्ध ही एकटी जगदंबा. आता जगदंबासाठी खरा कसोटीचा काळ सुरू होतोय आणि या संघर्षात ती नक्कीच जिंकू शकणार नाही. उमा बास झालं उमा. तुला उमा म्हणू की मी सरच म्हणू? खूप मोठा डाव खेळलीस तू, पण आता पुरे झालं. डाव संपला नाहीये जगदंबा, उलट आता नव्याने सुरू झालाय.